विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात संपन्न। कुंडल तालुका पलूस येथील विठ्ठल रुक्माई मंदिरात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात संपन्न झाली। प्रारंभी विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये मूर्तीवरती पंचामृत अभिषेक करण्यात आला। त्यानंतर आरती संपन्न झाली। पारायण मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पवार यांच्या हस्ते आरती करण्यात आली। आषाढी एकादशी निमित्त आमदार अरुण लाड, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड, क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड व सांगली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ऋषिकेश लाड व त्यांच्या पत्नी सौ डॉक्टर अनुष्का लाड यांनी दर्शन घेतले। पहाटेपासूनच विठ्ठल रुक्माईच्या दर्शनासाठी कुंडलमधील भाविकांनी मोठी गर्दी केली होती। येणाऱ्या प्रत्येक भाविकाला खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले। मंदिरातील विठ्ठल रुक्माईची मूर्ती व गाभारा आकर्षक फुलांनी सजवला होता। याबरोबरच संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम यांच्या मूर्तीही फुलांनी सजवल्या होत्या। मंदिरामध्ये चौंडेश्वरी महिला भजनी मंडळ भजनात तल्लीन झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले। पारायण मंडळाचे कार्यकर्ते संयोजन करताना दिसत होते। गांधी एज्युकेशन संस्थेच्या प्राथमिक शाळेच्या लहान बालचमूंची पालखी आज उत्साहपूर्ण वातावरणात काढण्यात आली होती। बालचमू अगदी नटून थटून वारकरी वेशात पालखीमध्ये सहभागी झाल्याचे दिसत होते। एकूणच आषाढी वारी निमित्त मंदिर परिसर भक्तिमय झालेला पाहायला मिळाला। स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे, पलूस।